वृत्तपत्र आहे इंग्रजी, ते ज्या वेळेला त्यांची एक्झिट पोलमध्ये ती नोंद घेते, आपली नोंद घेतली जाते, ती अत्यंत मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळं माझं आणखी पुढे जाऊन असं म्हणणं होतं की त्यावेळेच्या मीडियामध्ये ती नोंद घेतली गेली पाहिजे होती. कारण माझ्याकडे पैसे नव्हते, माझ्याकडे यंत्रणा नव्हती, माझ्याकडे सामुग्री नव्हती, तरीसुद्धा एक समाजातला एक चांगला माणूस म्हणून इलेक्शन गाजवलं की नाही? इलेक्शन खूप मोठ्या पद्धतीने गाजलं. त्यावेळेला जे कॅन्डिडेट होते विनोद शेखर, अक्षरशः त्यांना पोलिसांच्या गाडीमध्ये मागच्या डिक्कीमध्ये टाकून त्यांना न्यावं लागलं. मुरली देवरा ही परिस्थिती आली. मुरली देवरा त्यावेळेला होते आणि त्या इलेक्शनमध्ये आणखी एक चळवळीच्या दृष्टीने वाईट खूप अनुभव आला. तो असा आला